तिने काहीतरी मी पहिल्यांदा मागितलंय म्हणलं घेऊन टाकावं काय. सगळ्यात पोरींनी काय मागितलं काय किस्सा मागितला का तू? आपण आपली नाही एवढी परिस्थिती म्हणून मग मला वाटलं थोडं माझ्याकडनं घ्यावं. तसं पण तुम्ही बघता ना शेजारच्या पाजारच्या अहो किती सोनं नाणं घेऊन घालू घरी हिंडा. शेजारच्या पाजारच्या काय घेतात ती काय खायला देतात काय तुला? आपण मला आहे का काही मी असं एवढं ती नकली करून हिंडायचं काय आखे लोक मला नाव ठेवतात. नकली कधी ती कोण म्हणलं नकली ती? हा काय आणि कधी झालं ही? अहो पाहुणं राहू दे, आमची काय बी हरकत नाही. ही एकुलती एक पोर आहे आमची. अजिबात नाही काढायचा विषय. मी मागितलेला नाही. तुला जर जर हे करायचं असेल ना तू इथं या नाही तर कुठं निघून जा. मला पाहिजेच नाही. मी मागितलंय का? हे बघा पाहुणे, तुम्ही असं चिडीला जाऊ नका. आमच्या पुरीला आम्ही तळ हाताच्या फोडावानी जपली. अहो परिस्थिती नव्हती. बिगारी कामं करून रस्त्याच्या कामाला जाऊन आम्ही तिला वाढवली, चांगली शिकवली आणि तुमच्यासारखा निर्व्यसनी निस्वार्थी जावंही भेटला. ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आम्हाला अजून? पोरीने मागितलं ना तरी आमची काय हरकत नाही बघा. तिच्यासाठी आतापर्यंत राबलोय आणि तिच्यासाठी काय बी करायची तयारी आहे बापाची. हो या पोराने सुद्धा बहिणीला हिस्सा द्यायचा आहे म्हणल्यावर एक आक्षेप सुद्धा घेतला नाही. एका पायावर पोरग तयार झाले. बाईला धडा शिकवायचा. जे काय करतोय ना ते तिच्यासाठीच करतोय बघा. फक्त पुरी भावाच्या प्रेमाला कधी पैशात आणि सोन्यात तुलू नको आणि याला त्याला आयुष्यात अंतर देऊ नको बघ. एवढे हात जोडायची गरज नाही. नाना नको मला ती प्रॉपर्टी नको मला हिस्सा. मला कळली माझी चूक नव्हतं मागायला पाहिजे ना असं. मला वाटलं बाकीच्या बाया पण असं सोनं नाणं घालून हिंडतात त्या पण त्यांच्या घरी मागतात माहेर. मला पण वाटलं मी तुमच्याकडे थोडंसं मागन पण हे चुकीचं आहे खरंच. मला खरंच माफ करा नाना. दादा मला खरंच चुकलं नव्हतं असं मागायला पाहिजे. एकच काम कर पुरी, फक्त भावाला शेवटपर्यंत अंतर देऊ नको आणि पैशात सोन्या नाण्यात त्याचं आहे ना प्रेम तुलू नको कधी. अगं भाऊ तुझ्यासाठी काय बी करायला तयार होईल. एवढी जमीन द्यायला तयार झालो पण एक शब्दाने बोलला नाही पोरगा. आणि मला त्यांच्याकडून कळलं तू तर नाही सांगितलं. धोंड्याला जेवाय म्हणले आग्रह केला एवढा आणि तू एवढं सांगितलं कळलं सुद्धा नाही मला. कोणाच्या नादी लागून जर तू असलं केलं ना तर मी आत्ता सांगतोय चुकीचं आहे. परत मी अजिबात तिला बरं वागणार नाही. चुकलं माझं खरंच मला माफ करा. खरंच चुकलं नाना. परत नाही अशी चूक होणार माझ्याकडून. अगं मला माहितीच होतं आम्ही दिलं तरी तू घेणार नाही. पाहुणे तुम्ही नका राग मानून घे तिचा. नाही राग काय कोणाचं तरी ऐकूनच आली होती ती. जाऊ दे मरू दे. बरं येऊ का मी आता. आणि आपलं मी खरं सांगायचं म्हणलं तर माझ्या बहिणींनी काय मागितलं नाही. त्यांनी पण त्यांच्यावर संस्कार आहेत.